आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। देशाच्या सीमा संपूर्ण सुरक्षित झाल्याचा केंद्रीय गृहमंत्र्यांचा दावा। इस्रायल हमास युद्धाला पुन्हा सुरुवात। महामेळाव्याची तयारी, तालुक्यात जनजागृती। माहेश्वरी अंधशाळेच्या सुवर्ण महोत्सवात विविध कार्यक्रम। जांबोटी परिसरात महामेळाव्याची जनजागृती। माजी सैनिक संघटनेच्या कारभाराबद्दल संताप। महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची बैठक संपन्न। अधिकारी आणि मंत्री महोदयांना रयत संघटनेचे शेतकऱ्यांच्या घरात निमंत्रण। कॅन्टोन्मेंटचे नवे सीईओ म्हणून राजीव कुमार यांची नियुक्ती। बस चालकाला मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएसई देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएसई द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएसई द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। यह दिवाली अमरकॉन की दिवाली मेगा उत्सव ऑफर के साथ 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस। फर्स्ट प्राइज सुजुकी एक्सेस 125 स्कूटर, सेकंड प्राइज 50 इंच एलईडी टीवी, थर्ड प्राइज 42 इंच एलईडी टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 89 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, प्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट्स, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, कर्टन्स एंड फर्निशिंग। अमरकॉन, खडी बाजार, बेळगावी। अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध। वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल। ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज, सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती। नियमित वाचा, स्मार्ट व्हा। आता पाहूयात सविस्तर बातम्या। पाकिस्तान व बांगलादेश यांना लागून असलेल्या भारताच्या दोन प्रमुख सीमांवर सुमारे 60 किलोमीटरच्या पट्ट्यांमधील रिकाम्या जागा भरून काढण्याचे काम सुरू असल्यामुळे येत्या 2 वर्षांमध्ये या सीमा संपूर्णपणे सुरक्षित केल्या जातील असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले। सीमा सुरक्षा दलाच्या स्थापना दिवस समारंभानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या औपचारिक परेडमध्ये मानवंदना स्वीकारल्यानंतर शहा बोलत होते। केंद्रात सत्तेवर आल्यानंतर नरेंद्र मोदी सरकारने गेल्या 9 वर्षांमध्ये भारत पाकिस्तान व भारत बांगलादेश सीमांवरील सुमारे 560 किलोमीटरच्या रिकाम्या जागा भरून काढल्या असून या सीमांवर कुंपण घातले आहे। यापूर्वी या फटींचा वापर घुसखोरी व तस्करीसाठी केला जात होता असे शहा म्हणाले। देशाच्या पश्चिम व पूर्व दिशांना या दोन सीमांवरील सर्व रिकाम्या जागा भरून काढण्यात येत असून केवळ 60 किलोमीटरचे काम बाकी आहे। येत्या 2 वर्षांमध्ये आम्ही या दोन्ही सीमा संपूर्णपणे सुरक्षित करू असे गृहमंत्र्यांनी सांगितले। इस्रायल हमास युद्धाला पुन्हा सुरुवात। इस्रायल आणि गाझा दरम्यान 24 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या शस्त्रविरामाला आणखी मुदतवाढ मिळण्याचे प्रयत्न फसल्यानंतर पुन्हा युद्धाला सुरुवात झाली। इस्रायलने शुक्रवारपासून पुन्हा गाझा पट्टीवर हवाई हल्ले सुरू केले। शस्त्रविराम संपल्याबद्दल इस्रायल आणि हमास या दोघांनी एकमेकांवर दोषारोप केला। युद्ध पुन्हा सुरू होणे विनाशकारक असल्याची प्रतिक्रिया संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संघटनेचे अधिकारी होल्कर टर्क यांनी व्यक्त केली आहे। तर इस्रायलने आंतरराष्ट्रीय युद्ध कायद्यांचे पालन करावे आणि सामान्य नागरिकांना लक्ष्य करू नये असे आवाहन अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी केले। गाझामधील परिस्थिती संकटापेक्षाही अधिक भयंकर आहे कारण पुन्हा युद्ध सुरू झाल्यामुळे आणखी पॅलेस्टिनींना मारले जाण्याची किंवा जबरदस्तीने विस्थापित होण्याचा धोका आहे असे टर्क म्हणाले। महामेळाव्याची तयारी, तालुक्यात जनजागृती। सीमा भागातील मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी बेळगाव येथे कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन घेण्यात येणार आहे।
त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी मराठी महामेळावा आयोजित केला असून याबाबत तालुक्याच्या पश्चिम भागात शुक्रवारी दिनांक 1 रोजी जागृती करण्यात आली। यावेळी मराठी भाषिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार केला। यामध्ये RM चौगुले, कृष्णा हुंदरे, मनोज पावशे, चेतन पाटील आदींचा समावेश होता। त्यांनी सुळगाव, उचगाव, गोसगाव, आंबेवाडी भागात गाठीभेटी घेत मेळाव्याची जागृती केली। सुळगाव येथे ग्रामपंचायत सदस्य महादेव कंगराळकर यांनी गावकऱ्यांच्या वतीने पाठिंबा व्यक्त केला। माहेश्वरी अंधशाळेच्या सुवर्ण महोत्सवात विविध कार्यक्रम। बेळगाव जिल्हा अंधसेवा संस्था संचालित माहेश्वरी अंधशाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। शनिवारी या कार्यक्रमामध्ये विविध सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। प्रमुख पाहुणे म्हणून हुकेरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी, माजी प्राचार्या वैजयंती चौगुला, आमदार राजू सेठ उपस्थित होते। त्यांच्या हस्ते शाळेच्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष वादिराज कलगडगी आणि सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळकृष्ण भट्टत हे उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रार्थनेने झाली। संस्थेचे सचिव आनंद जोशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले। चिंतामणी ग्रामोपाध्याय यांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल माहिती दिली। त्यानंतर सत्कार सोहळा पार पडला। जांबोटी परिसरात महामेळाव्याची जनजागृती। मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने व्हॅक्सिन डेपो बेळगाव येथे सोमवार दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी सकाळी ठीक 11 वाजता भव्य सीमा महामेळाव्याचे आयोजन केले आहे। समस्त मराठी बंधू भगिनींनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून सीमा महामेळावा यशस्वी करावा असे आवाहन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने केले आहे। यासाठी जांबोटी येथे महामेळाव्याची जनजागृती करण्यात आली। तसेच या भागातील नागरिकांना आवाहन करण्यात आले। तालुका पंचायतचे माजी सभापती मारुतीराव परमेकर, जांबोटी विभाग मये समितीचे उपाध्यक्ष माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई, मये समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, मध्यवर्ती मये समितीचे सदस्य श्री गोपाळराव पाटील व इतर कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। या सभेमध्ये माजी सभापती मारुती परमेकर व माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई यांनी जांबोटी विभागातून महामेळाव्याला बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित राहून यशस्वी करू असे आश्वासन दिले। माजी सैनिक संघटनेच्या कारभाराबद्दल संताप। सैनिक नगर येथील माजी सैनिक संघटनेच्या माध्यमातून सुरू केलेल्या कारभाराबद्दल विविध दलित संघटनांच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। याबाबत शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की माजी सैनिक संघटनेच्या माध्यमातून बसप्पा तळवार आणि त्यांचे सहकारी येथील रहिवाशांमध्ये दलित विरोधी कारवाया करू लागले आहेत। काही दिवसांपूर्वी प्रशासनाला निवेदन देऊन त्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे। त्यांच्या या कारभारामुळे अनेक रहिवाशांना समस्यांचा सामना करावा लागतोय, त्याची दखल घेण्यात यावी। सामाजिक विषमता निर्माण करण्याची कामगिरी या ठिकाणी होत असल्याने प्रशासनाने यामध्ये गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी दलित नेते मल्लेश चौगुले यांनी केली। तसेच या ठिकाणच्या रहिवाशांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली व्यथा मांडली। महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची बैठक संपन्न। महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने महामेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। युवा समितीची बैठक टिळकवाडी येथील कार्यालयात अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाच्या विरुद्ध महामेळाव्याचे आयोजन सोमवार दिनांक 4 डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे। हा मेळावा यशस्वी करण्याचा ठराव संमत करण्यात आला। सदर बैठकीत तालुका प्रमुख मनोहर हुंदरे, उपाध्यक्ष वासू सामजी, सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी विचार मांडले। बैठकीला उपाध्यक्ष राजू कदम, खजिनदार विनायक कावळे आदी उपस्थित होते। चिटणीस प्रतीक पाटील यांनी आभार मानले। अधिकारी आणि मंत्री महोदयांना रयत संघटनेचे शेतकऱ्यांच्या घरात निमंत्रण। कर्नाटक राज्याचे हिवाळी अधिवेशन बेळगाव येथे भरणार आहे। या काळात मंत्री महोदय आणि लोकप्रतिनिधी त्यांच्या राहण्यासह जेवणावळीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होणार आहे। तो थांबून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी त्या उद्देशाने रयत संघटनेतर्फे कर्नाटक राज्य रक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पवार, अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी आणि पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन शुक्रवारी दिले। निवेदनातील माहिती अशी की हिवाळी अधिवेशनासाठी होणारा प्रचंड खर्च वाचवण्यासाठी अधिकारी आणि मंत्री महोदयांनी शेतकऱ्यांच्या घरात वास्तव्य करावे। यावेळी मंत्री महोदय आणि लोकप्रतिनिधींचे रांगोळ्या रेखाटून स्वागत करण्यात येणार आहे। त्यांच्यावर होणारा खर्च हा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून दिल्यास रयत संघटना आपले आंदोलन मागे घेईल असे त्यांनी सांगितले। आज इथं आम्ही
माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी रयत संघटनेच्या वतीने आलो आहोत। त्याचं कारण असं आहे की 4 तारखेपासून 4 डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशन चालू होणार आहे आणि त्या हिवाळी अधिवेशनाने आमचं शेतकरी आता जे आहे नुकसान झालेलं आहे, ऊसाचं नुकसान झालेलं आहे, पाऊस नसल्यामुळे पिकांचं नुकसान झालेलं आहे, घरांचं नुकसान झालेलं आहे। तेव्हा आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना राज्यपाल साहेबांना विनंती करायला आलोय की जे आता आमदार मंत्री जे काही इथे येणार आहेत अधिवेशनसाठी, त्यांची आम्ही या बेळगावच्या आजूबाजूला जे खेडेगाव आहेत त्यांच्या घरामध्ये आम्ही व्यवस्था केलेली आहे राहण्याची, जेवणाची, झोपण्याची। आणि तेव्हा आमदार आणि या मंत्र्यांनी त्यांचे पेय असतील किंवा शासकीय अधिकारी असतील त्यांची आम्ही शेतकऱ्यांच्या घरी चांगल्या पद्धतीचं जेवणाचं आणि झोपायची व्यवस्था केलेली आहे। कारण 50-60 कोटी इथे जे खर्च होणार आहेत, कारण नसताना आता बरेच बेळगावच्या मधले सिटीतले लॉज बुक केल्यात, हॉटेल बुक केल्यात, आयबी बुक केल्यात आणि हे वेस्ट पैसा जाणार आहे आणि हे शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे, जनतेचं नुकसान होणार आहे। तेव्हा आमची सरकारला विनंती आहे की तुम्ही जनतेचं नुकसान न करता, शेतकऱ्यांचं नुकसान न करता तुम्ही आमच्या घरात राहायला या। बेस्ट पैकी आम्ही तुमची राहायची, जेवायची, झोपायची अगदी रांगोळी काढून तुमचं स्वागत करू हे सांगण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना इथं आलेलो आहे। कॅन्टोन्मेंटचे नवे सीईओ म्हणून राजीव कुमार यांची नियुक्ती। कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ के आनंद यांनी आत्महत्या केल्यानंतर बोर्डाचे पद रिक्त झाले होते। त्यांच्या जागी केंद्र सरकारने प्रभारी सीईओ म्हणून अजित यांची नियुक्ती केली होती। यांनी या पदाचा 2 दिवसांपूर्वी पदभारही स्वीकारला होता। आता शुक्रवारी केंद्र सरकारने बेळगाव कॅन्टोन्मेंट विभागाचे नवीन सीईओ म्हणून जबलपूरचे डीईओ राजीव कुमार यांची नियुक्ती केली आहे। त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डाचा कारभार पुन्हा एकदा पूर्ववत सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। बस चालकाला मारहाण प्रकरणी 4 गुन्हा। धावत्या बसमधून कोणीतरी रस्त्यावरील दुचाकीस्वाराच्या अंगावर थुंकल्याचा प्रकार घडला होता। यामधून हाणामारी झाली। गुरुवारी दुपारी जुने बेळगाव नाका येथे हा प्रकार घडला। या प्रकरणी 4 गुन्हा दाखल झाला असून एकाला अटक करण्यात आली आहे। दयानंद महादेव खन्नूकर याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले। न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली। परिवहन विभागाची बस जुने बेळगाव येथे आली असता एक प्रवासी खिडकीतून बाहेर थुंकला। ही थुंकी बाजूने जाणाऱ्या दुचाकीस्वाराच्या अंगावर पडल्याने तो चिडला। दुचाकी थांबवून त्याने बस चालकाला मारहाण केली। या प्रकरणी गुरुवारी रात्री शहापूर पोलिसात 4 विरोधात गुन्हा दाखल झाला। आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज। इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए बीएससी देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। बीएससी द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। बीएससी द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात। चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशियाँ लेके साथ, खुशियाँ लेके साथ। शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम। खुशियाँ लाए आराधना। यह दिवाली आराधना और आदर्श की धमाका ऑफर के साथ खास आपके लिए 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए 1 से बढ़कर 1 प्राइजेस। फर्स्ट प्राइज होंडा शाइन मोटरसाइकिल, सेकंड प्राइज होंडा डिओ स्कूटर, तीसरा प्राइज 50 इंच एलईडी टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 90 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, आराधना सारी ड्रेस मटेरियल, रेडीमेड, मारुति गल्ली बेळगावी, आदर्श सारी ड्रेस मटेरियल, रामदेव गल्ली बेळगावी, आदर्श ड्रेस सर्कल क्रिएशन फॉर लेडीज एंड किड्स, खड़े बाजार बेळगावी, आदर्श रेडीमेड फॉर जेंट्स
खडे बाजार बेळगावी। विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। काहेरच्या जैन मेडिकल कॉलेज आणि केएलई रुग्णालयातर्फे माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते। यावेळी डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉक्टर कर्नल एम दयानंद यांनी माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। काहेरचे कुलसचिव डॉक्टर MS गणाचारी यांनी प्रास्ताविक केले। याच कार्यक्रमात शस्त्रक्रिया विषयक निरंतर प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन देखील करण्यात आले। यामध्ये तज्ज्ञ मंडळींनी शस्त्रक्रिया विषयक मार्गदर्शन केले। शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉक्टर SS मेटकुड यांनी याबद्दल माहिती दिली। वकिलावरील हल्ल्याचा अहिंद संघटनेकडून निषेध। चिकमंगळूरमध्ये वकिलावर झालेल्या हल्ल्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी अहिंद वकील संघटनेने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली। चिकमंगळूरमध्ये शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी एका वकिलावर हल्ला केला आहे। त्यात वकील गंभीर जखमी झाला आहे। या घटनेमुळे वकील वर्गामध्ये भीतीचं वातावरण आहे। वकील संरक्षण कायद्यानुसार पोलिसांवर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन देण्यात आले। यावेळी ॲडव्होकेट NR लातूर, ॲडव्होकेट बाळकृष्ण कांबळे, ॲडव्होकेट रोहित लातूर आदी उपस्थित होते। काळ्या दिनाची फेरी काढल्याबद्दल पोलिसांची नोटीस। काळ्या दिनाची फेरी काढल्याबद्दल मार्केट पोलिसात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना नोटिसा बजावल्या आहेत। काळ्या दिनाच्या फेरीला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती, त्यामुळे समिती नेत्यांसह 1000हून अधिक लोकांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत। या गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी मये समिती नेत्यांना नोटिसा पाठवण्यात येत आहेत। नोटीस मिळताच पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत। पोलीस उपनिरीक्षक शशिकुमार कुरळे यांनी ही नोटीस पाठवली आहे। 10वी वार्षिक परीक्षा 25 मार्चपासून। 10वी वार्षिक परीक्षेचे तत्कालिक वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून त्यावर आक्षेप मागवण्यात आले आहेत। त्यानुसार परीक्षेला 25 मार्च 2024 पासून प्रारंभ होणार असून ती 6 एप्रिलपर्यंत चालणार आहे। या वेळापत्रकावर 15 डिसेंबरपर्यंत आक्षेप नोंदवायचे आहेत। त्यानंतर अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे, असे कर्नाटक शालेय परीक्षा व मूल्यांकन मंडळातर्फे कळवण्यात आले आहे। मंडळाने शुक्रवार दिनांक 1 रोजी संकेतस्थळावर तत्कालिक वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे। एकूण 13 दिवस परीक्षा चालणार आहे, त्यामधील 6 दिवस परीक्षेला सुट्टी राहील। या वेळापत्रकावर पुढील 15 दिवसात विद्यार्थी व पालकांकडून आक्षेप मागवण्यात आले आहेत। मये समिती नेत्यांना जामीन मंजूर। बंगळूरमध्ये झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या विटंबनेविरोधात धर्मवीर संभाजी चौकात आंदोलन केल्याने दाखल गुन्ह्यात मये समिती नेत्यांना शुक्रवारी जामीन मंजूर झाला। 6व्या JMFC न्यायालयाच्या न्यायाधीश R चंपाश्री यांनी जामीन मंजूर केला। माजी महापौर सरिता पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर आणि मयूर बसरीकट्टी यांना जामीन मंजूर झाला आहे। 11 डिसेंबर 2021 रोजी धर्मवीर संभाजी चौकात मये समिती नेत्यांनी आंदोलन केले होते। या आंदोलनावेळी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा ठपका ठेवत विविध कलमांखाली कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। जिल्हा प्रशासनातर्फे जागतिक एड्स दिन कार्यक्रम संपन्न। एड्स रुग्णांच्या मदतीसाठी सरकारसह कायदा सेवा प्राधिकरणाकडून पुढाकार घेण्यात येत आहे। स्वयंसेवी संस्थांनी रुग्णांना चांगल्या पद्धतीने जीवनासाठी मार्गदर्शन करावे असे आवाहन जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती मुरली मोहन रेड्डी यांनी केले। जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, जिल्हा आरोग्य खाते, जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, जिल्हा कायदा सेवा प्राधिकरण, बीम्स, रेड रिबन क्लब आणि इतर संस्थांतर्फे शुक्रवारी कार्यक्रम झाला। त्यामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। उत्तर कर्नाटकासाठी मंगळवारी आंदोलन। उत्तर कर्नाटकच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी मंगळवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशन स्थळी धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती उत्तर कर्नाटक संघर्ष समितीचे प्रदेश सरचिटणीस नागेश बळशेट्टी यांनी दिली। विविध मठाधीश या आंदोलनात सहभागी होणार आहेत। उत्तर कर्नाटकातील सर्वच भागाकडे सरकार दुर्लक्ष करत आहे। येथील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे, त्याला वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले। यावेळी माणिक चल्लूर, प्रकाश देसाई, श्रीनिवास गौड पाटील, विनयकुमार तारिहाळ उपस्थित होते। बापट गल्ली विठ्ठल रखुमाई मंदिरात दीपोत्सव।
बापट गल्ली येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी रमाकांत उंडाळे यांचे प्रवचन झाले। प्रारंभी खासदार मंगल अंगडी, माजी आमदार महांतेश कवटगीमठ, माजी आमदार अनिल बेनके, महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, मनोहर भीमन्नावर, अशोक पोद्दार, जगन्नाथ कामटे, गोपाळ केसरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले। अध्यक्ष श्रीकांत सांबरेकर, उपाध्यक्ष महादेव चौगुले, सचिव प्रभाकर कनबर्गी, पांडुरंग पाटील यांनी स्वागत केले। पूजा व आरतीनंतर प्रसाद वाटप करण्यात आला। शिक्षकांच्या समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी निवेदन। शिक्षक वर्गासमोरील समस्यांची सोडवणूक तातडीने करावी या मागणीसाठी विविध शिक्षक संघटनांनी महिला बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना निवेदन सादर केले। विना अनुदानित शिक्षण संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांची भरती लवकरात लवकर करण्यात यावी यासाठी बेळगाव येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात शिक्षकांच्या समस्यांवर चर्चा करण्यात यावी यासाठी शिक्षकांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले। अनेक वर्षांपासून अनुदानित शाळांमधील शिक्षक तुटपुंच्या पगारावर सेवा बजावत आहेत। यासाठी 2023 पर्यंत रिक्त पदांची भरती करण्यात यावी। त्याचबरोबर 1995 नंतरच्या विना अनुदानित शाळांना अनुदान देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली। रजनी नारायण कुलकर्णी यांचे निधन। शुक्रवार पेठ कोल्हापूर येथील रहिवासी श्रीमती रजनी नारायण कुलकर्णी वय 81 यांचं गुरुवारी वार्धक्याने निधन झालं। त्यांच्या पश्चात पती निवृत्त ॲग्रिकल्चर ऑफिसर NR कुलकर्णी, एक कन्या आणि नातवंडे असा परिवार आहे। बेळगाव येथील समर्थ सोसायटीच्या संचालिका छाया N जोशी यांच्या त्या मातोश्री होत। लिलावासाठी 1166 खेळाडूंनी नोंदवली नावे। केदार शार्दूलसह या खेळाडूंनी मूळ किंमत ठेवली 2 कोटी रुपये। IPL 2024 पूर्वी मिनी लिलावासाठी एकूण 1166 खेळाडूंनी नोंदणी केली आहे। यामध्ये रचिन रवींद्र आणि ट्रॅव्हिस हेड ज्यांनी 2023च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती। मात्र त्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचे नाव नाही। त्याला मुंबई इंडियन्सने करारमुक्त केले आहे। 1166 खेळाडूंपैकी 830 खेळाडू भारतीय आहेत। यापैकी 18 कॅप्ड खेळाडू आहेत, परंतु फक्त 4 खेळाडूंची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे। IPLचा लिलाव 19 डिसेंबरला होणार आहे। या लिलावासाठी 336 परदेशी खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत। एकूण 212 कॅप्ड, 909 अनकॅप्ड आणि 45 सहयोगी देशांचे खेळाडू आहेत। भारताच्या कॅप्ड खेळाडूंमध्ये वरुण आरोन, KS भरत, केदार जाधव, सिद्धार्थ कौल, धवल कुलकर्णी, शिवम मावी, शाहबाज नदीम, करुण नायर, मनीष पांडे, हर्षल पटेल, चेतन साकारिया, मनदीप सिंग, बरिंदर स्नान, शार्दूल ठाकूर, जयदेव उनाडकट, हनुमा विहारी, संदीप वारियर आणि उमेश यादव यांच्या नावाचा समावेश आहे। एंजल फाउंडेशनतर्फे ओपन डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग स्पर्धाचे आयोजन। बेळगाव रोलर स्केटिंग अकादमी व एंजल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ओपन डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2023 दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी शिवगंगा स्पोर्ट्स क्लब स्केटिंग रिंक ओम नगर बेळगाव येथे आयोजित करण्यात आली होती। या चॅम्पियनशिपमध्ये 150हून अधिक स्केटिंगपटूंनी सहभाग घेतला होता। या चॅम्पियनशिपचा उद्घाटन समारंभ व बक्षीस वितरण समारंभाचे एंजल फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती मीनाताई बेनके यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। यावेळी श्रीमती ज्योती चिंडक, क्रिस्टिना बेनके, इंटरनॅशनल स्केटर निखिल चिंडक, श्री दीपक सुतार, मिस अक्षता लोहार, श्रीमती प्रदन्या शिंदे, श्रीमती कमल कोळंबसकर, बेळगाव दक्षिण रोटरॅक्टचे अध्यक्ष श्री चेतन शिंदे, श्री सूर्यकांत हिंडलगेकर, तुकाराम पाटील, सूर्य शिंदे, अजय शिरेदार, विनायक पाटील, सतीश शेट्टे स्केटर्स व पालक उपस्थित होते। क्वाड स्केटिंग निकाल पुढीलप्रमाणे। पदक विजेत्याचे नाव: 5 ते 7 वर्षांची मुले: साईराज यादव 1 सुवर्ण, दियान पोरवाल 1 रौप्य, विवान राणे 1 कांस्य। 7 ते 9 वर्षांची मुले: अवधूत मोरे 1 सुवर्ण, समित कणगली 1 रौप्य, धैर्यशील गोरोली 1 कांस्य। 7 ते 9 वयोगटातील मुली: दुर्वा पाटील 1 सुवर्ण, लावण्या लोहार 1 रौप्य, दिव्यांका पाटील 1 कांस्य। 9 ते 11 वर्षांची मुले: कुलदीप बिर्जे 1 सुवर्ण, आर्या कदम 1 रौप्य, विवेक दोडाभंगी 1 कांस्य। 9 ते 11 वयोगटातील मुली: हरुषा कट्टीमणी 1 सुवर्ण, रुत्रा दळवी 1 रौप्य। 11 ते 14 वर्षे मुले: सौरभ साळुंखे 1 सुवर्ण, सत्यम पाटील 1 रौप्य, प्रणित टक्के 1 कांस्य। 11 ते 14 वयोगटातील मुली: अनघा जोशी 1 सुवर्ण, खुशी अगसीमणी 1 रौप्य। 14 ते 17 वर्षाची मुले: श्री रोकडे 1 सुवर्ण, शल्य तारळेकर 1 रौप्य, आयुष धर्माधिकारी 1 कांस्य। 14 ते 17 वयोगटातील मुली: सानवी इटगीकर 1 सुवर्ण।
इनलाईन स्केटिंग पदक विजेत्याचे नाव 5 ते 7 वर्षाची मुले शेनय दलाल 1 गोल्ड, 5 ते 7 वर्षाच्या मुली लावण्या जक्कानावर 1 सुवर्ण, 7 ते 9 वर्षांची मुले प्रियांश देसाई 1 सुवर्ण, कृष्णराज पाटील 1 रौप्य, आदित्य सहकारी 1 कांस्य, 7 ते 9 वयोगटातील मुली अमिषा वर्णेकर 1 सुवर्ण, 9 ते 11 वर्षांची मुले अवनीश कामन्नवर 1 सुवर्ण, विहान कनगली 1 रौप्य, अर्शान माडीवाली 1 कांस्य, 9 ते 11 वयोगटातील मुली अभिया परेरा 1 सुवर्ण, रुही कलंगडे 1 रौप्य, 11 ते 14 वयोगटातील मुली अन्य सहकारी 1 सुवर्ण, अन्वी सोनार 1 रौप्य, श्रावणी भिवसे 1 कांस्य, 14 ते 17 वर्षांची मुले अन्वय ढवळीकर 1 सुवर्ण, अभिनय राज 1 रौप्य, पलाश धुरी 1 कांस्य, 17 वर्षावरील मुले रुद्र दलाल 1 सुवर्ण, कैवल्य पाटील 1 रौप्य, कल्याण पाटील 1 कांस्य, योगेश कुलकर्णी, विशाल वेसने, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकरगौडा, अजिश लेदार, तुकाराम पाटील, सोहम हिंडलगेकर व इतर यांनी वरील चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात मोठे कष्ट घेतले. कबड्डीत किनये इदलहोंड हायस्कूलला अजिंक्यपद. ज्योती स्पोर्ट्स अकॅडमी व सह्याद्री सोसायटीतर्फे मराठी विद्यानिकेतन मैदानावर आयोजित झालेल्या खेलोत्सव क्रीडा स्पर्धेत 1200 स्पर्धकांनी भाग घेतला होता. मुलांच्या कबड्डी स्पर्धेत किनयेतील सरस्वती विद्या मंदिर संघाने तर मुलींच्या गटात इदलहोंडमधील गुरुवर्य शामराव देसाई हायस्कूल संघाने अजिंक्यपद पटकावले. मुलांच्या कबड्डी स्पर्धेत स्वामी विवेकानंद हायस्कूल गुडेवाडी संघाने उपविजेतेपद तर सरस्वती हायस्कूल हंदिगनूर संघाने तृतीय क्रमांक पटकावला. मुलींच्या गटात संभाजी हायस्कूल बैलूर संघाने उपविजेतेपद तर देसूर हायस्कूलच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला. याशिवाय वैयक्तिक स्पर्धेमध्ये विविध शाळांच्या स्पर्धकांनी यश मिळवले. सर्व विजेते संघ व खेळाडूंना ॲडव्होकेट राजाभाऊ पाटील, प्राध्यापक विक्रम पाटील, प्राचार्य अनंत पाटील आदींच्या हस्ते प्रमाणपत्र, चषक आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. ओम फिटनेसतर्फे राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंचा सन्मान. क्रीडा क्षेत्रात यश मिळवण्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. राष्ट्रीय स्तरावर चमकलेले बेळगावचे खेळाडू सर्वांसाठी आदर्श बनले आहेत. मोठे यश मिळाले म्हणून खेळाडूंनी थांबू नये. मोठी स्वप्ने पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी अपार मेहनत घ्या, असे प्रतिपादन गुन्हे व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी.व्ही. स्नेहा यांनी केले. विनायकनगर येथील ओम फिटनेसतर्फे राष्ट्रीय पातळीवर विविध क्रीडा प्रकारात चमक दाखवलेल्या खेळाडूंच्या सन्मानप्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर मधुकर मोटर, डॉक्टर मोनिका कुलकर्णी उपस्थित होत्या. ओम फिटनेसचे प्रमुख ओमकार मोटर यांनी स्वागत केले. डीसीपी पी.व्ही. स्नेहा म्हणाल्या, पालकांनी मुलांचे कौशल्य ओळखून त्यांना प्रोत्साहन द्यावे. मुलांना त्यांच्या आवडीनुसार करिअर करता आले पाहिजे. खेळात प्रथम शरीर नव्हे तर मन खंबीर पाहिजे, असे त्या म्हणाल्या. यावेळी जलतरणपटू वेदांत मिसाळे, अनिश पै, सुनिधी हलकरे, समृद्धी हलकरे, क्रिकेटपटू श्रेया पोटे, बॅडमिंटनपटू नमन हसबे, बॅडमिंटनपटू आदिती असुंदी, कुस्तीपटू लक्ष्मण, स्क्वॅशपटू रोहिणी पाटील व सरिता केसनेकर यांचा पी.व्ही. स्नेहा यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी महिला कुस्तीपटूंनी मॅटवरील कुस्तीचे विविध डावपेच सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.